नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण सोयाबीनपासून कुरकुरीत, चटपटीत आणि अगदी कमीत कमी वेळात होणारी रेसिपी पाहणार आहोत। तर सोयाबीन हे खूपच हेल्दी आहे आणि जर तुम्ही त्यापासून जर अशी कुरकुरीत रेसिपी बनवली तर सगळेच तुमच्याकडे हेच खाण्याची डिमांड करतील। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल आयकॉन आहे त्यावरतीही क्लिक करा। तर इथे मी 200 ग्रॅम सोया चंक्स घेतले। तर हे मी मोठंवालं सोया चंक्स घेतले, तुम्ही जे बारीकवालं सोया चंक्स असतं तेही घेऊ शकता। तर यामध्ये आपण आता घालूया गरम पाणी। तुम्ही या ठिकाणी थंड पाणीही वापरू शकता, पण गरम पाणी घातल्यामुळे हे लवकर भिजतं। तर हे एकदा चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनटं आपण हे चांगलं भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चांगलं भिजेल। तर इथे मी हे 15 मिनटं चांगलं भिजवून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त असे हे फुलले गेलेत, फुगलेत हे। तर यामधलं आता आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे। तर हाताने आपल्याला अशा प्रकारे पिळून शक्य होईल तितकं पाणी पूर्ण काढून घ्यायचं। सोया चंक्स हे खूपच हेल्दी आहे, पण लहान मुलं ते खात नाहीत। पण जर तुम्ही अशा पद्धतीने काही वेगळं त्यांना बनवून दिलं तर रोजच अशीच डिमांड तुमच्याकडे येईल। तर इथे मी पूर्णपणे याचं पाणी काढून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सुकलं गेलं आहे। तर आता यावरती आपण काही मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। थोडंसं तिखटच मी करते। त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथे आंबट दही घालणार आहोत। शक्यतो दही थोडंसं आंबटच घ्या, त्यामुळे आपल्या जी सोया चंक्स आहे त्याला खूप छान चव येते। तर हाताने आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मी इथे चांगलं मिक्स करून घेतले। आता आपण एक 15 मिनटं हे मॅरिनेट होण्यासाठी असंच ठेवणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो आतपर्यंत चांगला मुरला जाईल। तर इथे मी 15 मिनटं हे मॅरिनेट करून घेतलं आहे। तर आता यामध्ये आपण घालूया 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ। तुम्ही याऐवजी बेसनही वापरू शकता। तर यामुळे मॉइश्चर जे आहे पाण्याचं ते कमी होतं आणि जे आपली जी सोया चंक्सची वडी आहे तीही अगदी कुरकुरीत होते। तर इथे मी हे मिक्स करून घेतले। आता आपण हे तळून घेऊया। तर इकडे मी लो टू मीडियम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं। यामध्ये आपण एक एक करून हे सोयाबीन सोडणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायचे। तर जेवढे बसतील तेवढे आपण यामध्ये सोडून घेऊया आणि थोडंसं खेळतं तेल ठेवायचं, जेणेकरून हे चांगलं तळलं जाईल। तर सुरुवातीस आपल्याला अर्धा ते 1 मिनिट याला टच नाही करायचं, नाही तर याचं जे कोटिंग आहे ते निघू शकतं। तर अर्ध्या 1 मिनिटानंतर मी हे थोडंसं हलवून घेते। तर आता आपल्याला हे कुरकुरीत आणि तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता याचा रंग पूर्णपणे बदलला गेला आहे, तांबूस असा रंग झाला आहे आणि अगदी कुरकुरीत झालं आहे। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण सगळेच सोया चंक्स तळून घेऊया। तर इथे आपलं हेल्दी, कुरकुरीत, चटपटीत असं सोया चंक्स तयार आहे। तुम्ही बघू शकता हे वरूनच खूपच कुरकुरीत असं हे दिसतंय। तर तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते। तर हे बघा मस्त असं हे कुरकुरीत झालंय। यावरती हलकासा चाट मसाला घालायचा किंवा शेजवान चटणीसोबतही तुम्ही हे खाऊ शकता, त्याचीही चव अप्रतिम लागते। किंवा याला जर चायनीज तडका दिला तर इथे आपलं सोया चिलीही तयार होतं। जर घरी कधी असं चटपटीत खायला नसेल तर अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल।
तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच कुरकुरीत चटपटीत रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।